नमस्कार, नवशक्ती यूट्यूब पेजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज मी आले आहे भायखळ्यामध्ये। अर्थात भायखळा म्हटलं की एक नाव समोर येतो, ते म्हणजे दगडी चाळ। आणि दगडी चाळीचं राजकारण असू देत, दगडी चाळीचं समाजकारण असू देत, आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे। पण आता दगडी चाळीची एक वेगळी ओळख तयार होते, ती म्हणजे तिसऱ्या पिढीपासून किंवा तिसऱ्या व्यक्तीपासून, ती म्हणजे योगिता गवळी यांच्यापासून। योगिता गवळींचा श्री गणेशा राजकारणामध्ये होतोय, तोही मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमधून। काही घटस्थापनेपासून त्यांच्या नावाची घोषणा झालेली आहे, त्यांच्या नावाची चर्चा राजकारणामध्ये सुरू आहे। आणि अर्थात त्या माझ्यासोबत आता आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात। योगिताताई, खूप खूप स्वागत। नमस्कार। घटस्थापनेच्या दिवशी डॅडींनी आणि गीता दीदींनी तुमच्या नावाची घोषणा केली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही उतरताय, काय सांगाल याविषयी? काय नाही, एक अनुभव आहे, एक्साइटमेंट आहे आणि जबाबदारीचा आहे विषय, तर नक्की पार पाडेल याची अपेक्षा करते आणि माताचरणी प्रार्थना करते। करा फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही अनेक दिवसांपासून काम करता आहात, सामाजिक कामांमध्ये स्त्रियांसाठी विशेष काम केलेलं आहे, काय सांगाल याविषयी? ॲक्च्युली जेव्हा मी बोलताना आपण एक एजमध्ये येतो, आपण बघतो, आपण लोकांना समजतो आणि लोकांची काय गरज आहे ती जाणून घेतो, तर तेव्हा वाटलं की सोशल सर्व्हिस करून आपण जे रूट्स असतात त्यांच्याकडे चांगल्यापैकी पोचून, आणि जी महिला आहे, यूथ आहे आणि युविका आहे नवीन, त्यांच्यासाठी काही करायलाच पाहिजे, म्हणून आम्ही करा फाउंडेशन मी स्टार्ट केला आणि त्या माध्यमातून महिलांसाठी काही उद्योग करता आले। मुलींसाठी सॅनिटरी पॅडचे बायोडिग्रेडेबल आहे त्याचे आपण योजना केले, तर जवळजवळ आपण 500 BMC मुलींना अडॉप्ट केलेलं पूर्ण वर्षासाठी आणि त्यांना ते सॅनिटायझेशन आपण प्रोव्हाइड केलं होतं, तर ते त्यांना ती नॉलेज देणे आणि सायमल्टेनियसली एन्व्हायरमेंटचा पण काळजी घेणे, तर ते आपण त्या माध्यमातून करत आलो आहे आणि यूथ स्किलिंगसाठी युवांसाठी काही ना काहीतरी आयोजित करतच आलो आहे। 18 वर्षानंतर डॅडी परत आले, पण ते राजकारणात परत येणार नाही आहेत, पण ते तुम्हाला सतत मार्गदर्शन करत राहणार आहेत। आणि अर्थात गीताताईंचं राजकारण तुम्ही पाहिलेलं आहे, काय सांगाल, त्यांचं तुम्हाला काय टिप्स आहेत? ॲक्च्युली त्यांच्याकडून शिकायला भरपूर मिळालं। टिप्सपेक्षा म्हणतात ना, मी त्यांच्या छत्रछायाखालीच आहे, तर त्यांच्याकडून त्यांचे आदर्श आपोआप आपल्यामध्ये येतात आणि ते शिकायला पाहिजे आणि ते मी नक्की शिकले आहे। लाईक पप्पांसाठी राजकारण नाही तर हमेशा समाजकारणच राहिलं आहे, लोकांसाठी या एरियाचे असले आणि त्यांना एक ती फिलिंग होती आपुलकीची आणि एक आपलासा वाटतं, ते त्यांच्या मनापासून पप्पांनी कामं केले। तसंच दीदींनी तो वारसा चालू ठेवला आणि दीदींनी खूप चांगले डेव्हलपमेंट्स आणले तिच्या पूर्ण कार्यकाळमध्ये आणि ते मी नक्कीच सोबत ठेवणार आहे आणि त्याच्याच मार्गावर चालणार आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की तुम्ही एक वकिलीचं शिक्षण घेत असताना तुमच्या ह्या शिक्षणाचा आणि ह्या तुमच्या सामाजिक कार्याचा कशा पद्धतीने आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही उपयोग करून घेणार? शिक्षण हा गरजेचा आहे। शिक्षण असल्याशिवाय तुम्हाला लोकांची गरजा कळत नाही, लॉ काय ते कळत नाही आणि तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकत नाही। तर शिक्षण म्हणून मी घेतलं आहे, जाणून घेणे की आपले लॉज काय सांगतात, लोकांना आपण कितपत त्यांचे राईट्स प्रोव्हाइड करू शकतो आणि त्याकरिता मी हमेशा शिकत आली आहे आणि मी भरपूर असे कोर्सेसही केले, ऑन गव्हर्मेंट स्कूल ऑफ गव्हर्मेंटमध्ये केलं आहे, मी इंडियाला रेप्रेझेंटेट केलं आहे सार्कमध्ये, जिथे पॉवर्टी एलिव्हेशनवर समिट झाले आहेत, तर भरपूर असा अनुभव राहिला आहे आणि ती पॉलिसी मेकिंग मला नक्कीच माझ्या कामामध्ये खूप हेल्प करणार। अतिशय महत्त्वाचा प्रश्न की तुम्हाला यावेळेस चॅलेंज असणार आहे वंदना गवळींचं, काय सांगाल याविषयी? चॅलेंज ॲज सच तर नाही आहे, काकी म्हणजे आपल्या अखिल भारतीय सेनेतूनच जिथून आले आणि त्यांचं तर म्हणणं आहे की ते या उभे राहणार पण नाही आहे या वॉर्डवरनं, असं त्यांचं म्हणणे आहे। आता ते त्यांचं ॲम्बिशियस आहे, ते त्यांचा कॉल आहे काय, पण पप्पांमुळेच हा वॉर्ड आहे। पप्पांची भरपूर कामं आहेत, ते पूर्ण भायखळा कॉन्स्टिट्युन्सीतील वरली, जसं तुम्हाला माहिती असेल की पप्पांच्या फर्स्ट टाईममध्येच पप्पांना भरपूर मतं मिळाली आहेत आणि पप्पांचा तो काम इतका मजबूत आहे की ते तेव्हा केलं ते आत्तापर्यंत चालू आहे। अर्थात आम्हीही पाहिलेलं आहे की डॅडींना खूप मोठं मताधिक्य मिळालेलं, खूप मोठ्या लीडने ते निवडून आलेले, तर हीच लीड तुम्हाला कायम राहणार आहे? ती ऑब्व्हियसली आम्ही ट्राय करूया। डॅडी असून ते डॅडींचं काम कार्य वेगळंच राहिलं आहे, पण ते शिकणे राहणार आहे की ते काम असं फक्त वरच्यावर ना करता मजबूत प्रयत्न करणे,
चांगली लोकांना खऱ्या मायनेने खरी सुविधा देणे, असं नाही फक्त दाखवण्यासाठी कामं केली डॅडीनी मनापासून कामं केली आणि ते टिकाऊ कामं केली. तीच कामं आम्ही चालू ठेवणार आहे. भायखळ्यामध्ये डॅडींचं जसं नाव आहे तसंच एक मुंबईतलं महत्त्वाचं नाव किंवा मुंबईचा एक ब्रँड म्हणून ठाकरे ब्रँड पाहिला जातो. तर येत्या दसरा मेळाव्यामध्ये अर्थात हे बंधू एकत्र येत आहेत, याच्याविषयी तुमचं मत काय? आय थिंक बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होईल त्या माध्यमातून. आणि दोघं भावंडं आले तर नक्कीच लोकांसाठी चांगला करेल. तेही मुंबईचे, त्यांना परिस्थिती माहिती आहे, तर अपेक्षा करेल की दोघं चांगलाच पॉझिटिव्ह आउटकम येऊ ह्याचा आहे आणि काय नाही. भायखळ्यामधलं जो तुमचा वॉर्ड आहे, ह्या सध्या वॉर्डची परिस्थिती काय आहे आणि कसा जनसंपर्काच्या माध्यमातून तुम्ही कोणत्या अजून वेगळ्या सुविधा किंवा काय अपेक्षित सुविधा या वॉर्डसाठी गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? ॲक्च्युली आता जे वॉर्ड मी बघते 207, त्या वॉर्डमध्ये ना लोकांना आणखी डेव्हलपमेंटची भरपूर गरज आहे. थोडं क्लेनलीनेसची गरज आहे आणि एक रेकग्नायझेशन, एक थोडं मिडल क्लास आपलं आहे, तर त्यांच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी एम्प्लॉयमेंटची पण भरपूर गरज आहे. आणि कोण त्यांना समजून घेईल, त्यांना ऐकून घेईल. आणि मी बायखळ्याचीच असल्यामुळे, म्हणजे बोलू शकतात बायखळ्याचीच मुलगी असल्यामुळे, तर माझा कनेक्शन तर असणारच त्यांना समजून घेण्यासाठी, त्यांना ऐकून घेण्यासाठी आणि नक्की मनापासून काय करण्यासाठी. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सगळ्यांसाठी आणली. या लाडकी बहीण योजनेविषयी तुम्हाला काय वाटतं आणि याच्यातून अनेक महिलांना वगळण्यात आलेलं आहे, तर त्याविषयी काय वाटतं? तुम्ही या राजकारणात येत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सध्या लाडक्या बहिणीचा आहे, तर ह्या लाडक्या बहिणींसाठी तुम्ही काय सांगा? ही योजना चांगली आखली गेली, पण ती सस्टेनेबल जास्त नाही आहे बघायला गेले की. त्याकरता म्हणून आली आणि लगेच प्रॉब्लेमही आले आहेत. पण आय होप की बायकांना इंडिपेंडंट करण्याचं जास्त गरजेचं आहे रॅदर दॅन डिपेंडेड. तर त्यांच्यासाठी दुसरा काही अशी योजना आहे गव्हर्मेंटने आणली की ती बरं होईल, तेच माझं मत आहे. योगिताताईंची सगळ्यात मोठी ओळख आम्ही पाहिलेली ती म्हणजे तुमचं लग्न अक्षय वाघमारे अर्थात अभिनेते अक्षय वाघमारे यांच्यासोबत झालं. हा ग्रँड विवाह सोहळा आम्ही सगळ्यांनी अनुभवला. आता तुमच्या या नव्या वाटचालीसाठी या प्रचारात ते दिसणार आहेत? ऑब्व्हियसली त्यांचा तर हमेशा पाठिंबा असणार आहे आणि इज माय बेटर हाफ. तर ते म्हणतात ना, सर्व कार्यामध्ये त्यांचा हात असेल आणि कुठे मला कमी पडेल तर ते पूर्ण ते करतील. तर ते आमचा हमेशा बॅलन्सच राहिला आहे तो. तर ते नक्कीच असतील माझ्यासोबत. आगामी निवडणुकांच्या माध्यमातून तुम्ही तर सक्रिय होणारच आहात, पण त्याच्या आधी करा फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांपर्यंत पोहोचतच आहात. भायखळ्यासाठी काय सांगाल की कशा पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहात किंवा कशा पद्धतीने त्यांची कामं करणार आहात? बघा, मी तर बायखळ्याची आहे, मी बायखळ्याच्याच लोकांची बोलू शकते. कारण इथलचे लोक तुम्ही बघणार खूप कॉस्मोपॉलिटन वॉर्ड आहे. इथलची गरज काय आहे, काय प्रश्न काय, लोकांना काय हवं काय नाही हवं ते मला क्लोजली माहिती आहे. रादर दॅन कोण भारून येण्यापेक्षा त्यांना ते कळणार नाही आणि ते कनेक्टही करणार नाही. जशी मी कनेक्ट करू शकते आणि एक म्हणू शकतात आपण एक एज्युकेटेड एक मुलगी असल्यासारखा एक कन्सर्न असेल मला त्यांच्यासाठी की आपण काय करता येणार. आणि ते मला वाटतं बेटर असणार लोकांसाठीही आणि माझ्यासाठी जाणून घेणे. नवरात्रीचे दिवस चालू आहेत, देवी आईकडे काय साकडं घालाल? तेच देवी आईकडे मागणे की सर्वांना सुखी ठेव, सर्वांना चांगलं आरोग्य दे आणि सर्वांना एक चांगली नॉलेज दे, एकता दे. काय व्हायलेन्स नको असू दे, लोकांमध्ये प्रेम असू दे. एक सोसायटीमध्ये आपण काय बघतो की सोसायटी एक चांगली वावरू दे, एक पीसफुल असू दे, पुढची फ्युचर जनरेशनला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असू दे. हेच देवीच चरणी प्रार्थना मागते. थँक्यू सो मच. अशा पद्धतीने आपण गेल्या काही दिवसापासून जी चर्चा बघतोय की योगिता गवळी म्हणजे गवळी फॅमिलीतली तिसरी व्यक्ती राजकारणामध्ये येते आणि आपण थेट त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि अनेक गोष्टी समोरासमोर क्लिअर झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भायखळ्यात नेमकं काय राजकारण शिजणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार आहे हे आगामी निवडणुकीनंतरच कळेल. तोपर्यंत पाहत राहा नवशक्ती यूट्यूब पेज आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.